आंतरराष्ट्रीय समस्या या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करू. चला तर आता आपण बघूया की संविधानातील मूलभूत हक्कांबरोबरच दुर्बल घटक, स्त्रिया, अल्पसंख्याक यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही शासनावर आहे. 1993 मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा हा करण्यात आला आणि या कायद्याच्या अंतर्गत राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आणि राज्य मानवी हक्क आयोग हे स्थापन करण्यात आले. मानवी हक्कांचं उल्लंघन झाल्यास त्या संबंधात तक्रारीची दखल घ्यायची आणि त्याच्याबाबत योग्य कारवाई करणं ही मानवी हक्क आयोगाची जबाबदारी आहे. पुढचा मुद्दा आपला आहे पर्यावरण. तर सध्याच्या काळामध्ये मानवी हक्काची जी संकल्पना आहे ही अधिक व्यापक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सुरक्षित पर्यावरण हा एक महत्वाचा असा मानवी हक्क असं मानलं जातं. मग आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संरक्षणाची जाणीव आणि गरज ही 1970 मध्ये मांडली गेली. मोठ्या प्रमाणावर होत असलेले औद्योगिकरण, वाढत असलेली ऊर्जेची गरज यामुळं पर्यावरणाला धोका निर्माण होतो असं पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या विशेषज्ञांचं मत आहे. मग त्या कार्यकर्त्यांनी 22 एप्रिल 1970 मध्ये पहिला वसुंधरा दिवस साजरा केला आणि शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी रासायनिक खतं आणि कीटकनाशक आणि वाहनांमुळे होणारं ध्वनी प्रदूषण, अणुऊर्जा, भट्ट्यामधून होणारा किरणोत्सर्ग आणि तेलगळती किंवा रासायनिक वायूंची गळती या सगळ्यामुळं पर्यावरण हे असुरक्षित बनतं आणि विविध समस्या ह्या निर्माण होतात. या जाणीवेतूनच पर्यावरण सुरक्षा हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला जाऊ लागला. आलं लक्षात पर्यावरणाविषयीचं? पुढे 1990 नंतर जागतिकीकरणाची लाटच आली आणि त्या लाट आल्यानंतर राष्ट्रांचं परस्परावलंबन हे वाढलं आणि त्याच्यामुळं पर्यावरणीय समस्या ही सोडवण्यासाठी राष्ट्रांनी परस्परांना सहकार्य करण्याची ही गरज निर्माण झाली. बरोबर? मग आता वातावरण प्रदूषित झाल्यामुळं किंवा तेलाच्या आणि वायू गळतीमुळं पर्यावरणाला निर्माण होणारा धोका हा एका राष्ट्रांपुरता मर्यादित राहत नाही. तसंच त्याचे परिणाम हे दीर्घकालीन असतात. मग त्याच्यामुळं या परिणामांवर उपाययोजना करण्यासाठी काय करण्यासाठी उपाययोजना मग राष्ट्रांना एकत्र येऊन सगळ्यांनी सहमतानं आणि सहकार्यानं वागणं हे गरजेचं ठरतं. पुढे जाऊया. आता बघा, पर्यावरणाचं रक्षण ह्याचं एक सुंदर असं चित्र आपल्याला दिसतंय एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. तर वनस्पती आणि प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होणं, मातीचा कस कमी होणं, पाण्याची टंचाई, पावसाचं प्रमाण कमी जास्त होणं, तापमानामध्ये वाढ, नद्या तलाव आटणं, नद्या आणि समुद्राचं प्रदूषण, नवीन रोगांची निर्मिती, आम्ल पर्जन्य, ओझोन थरांचे विरळ होणं हे पर्यावरण ऱ्हासाचे दृश्य हे परिणाम आहेत. बरोबर? मग यापैकी काही परिणाम हे विशिष्ट राष्ट्रांपुरते मर्यादित जरी असले तरी त्यांच्या दीर्घकालीन परिणामामुळे त्या प्रश्नांना जागतिक स्वरूप हे प्राप्त होतं आणि काही प्रश्न मुळातच जागतिक स्वरूपाचेच असतात. बरोबर? मग दहशतवादाचा हा आंतरराष्ट्रीय राजकारणावर दूरगामी परिणाम झालेला आहे. गेल्या 2 दशकामध्ये विविध राष्ट्रांमध्ये दहशतवादी संघर्ष हा तीव्र झालेला आपल्याला दिसतो आणि हा दहशतवादी संघर्ष हे पारंपरिक युद्धापेक्षा वेगळेच असतात. आपण ते बघतोय
त्याच्यामध्ये बळी किती जातात, किती नुकसान होतं, नाहक जीव मारले जातात. तर आता पारंपरिक युद्ध हा 2 किंवा अधिक सार्वभौम राष्ट्रांमधला संघर्ष असतो आणि अशा युद्धामध्ये प्रामुख्यानं राष्ट्राच्या भौगोलिक सीमेच्या सुरक्षेला महत्व असतं. म्हणजेच काय तर राष्ट्रीय सुरक्षा भौगोलिक सीमांशी ही निगडीत असते. काय असते? निगडीत असते. तर दहशतवादी गट हा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून कुठल्याही ठिकाणी हिंसाचार हा घडवू शकतो, बॉम्बस्फोट घडवू शकतो आणि बिचारे नाहक मुके म्हणजे आपले नाहक जीव मारले जातात. त्यांचा काहीच त्याच्यामध्ये अपराध नाहीये, निरपराध अशी माणसं नाहक मारली जातात. आणि दहशतवादी हल्ल्याचा उद्देश हा भौगोलिक सीमांना धोका पोचवणं हा नसून देशातल्या राजवटीला आव्हान देणं किंवा शासनाचं अस्तित्व नाकारणं हा असतो. म्हणजेच काय तर वाढत्या दहशतवादामुळं देशाच्या ह्या बाह्य सुरक्षेबरोबरच अंतर्गत सुरक्षेला देखील धोका, म्हणजेच दहशतवादामुळं देशाच्या बाह्य सुरक्षेबरोबरच अंतर्गत सुरक्षेला देखील धोका निर्माण होतो. आपण काय शिकलो याच्या अंतर्गत आपण संकल्पना स्पष्ट करणार आहोत, ती म्हणजे पर्यावरण. चला तर पुढे जाऊया.